Hello everyone. I will take today obstetric and gynecology subject. The topic name is placenta and abnormality, their functions, okay, their structures and their abnormality. I will explain you in today's lecture. Placenta आपण बघू structures, functions and abnormality. Like that same as thing. Amniotic fluids आपण बघणार structures, functions and their abnormalities. Okay, so first of all, I will explain you placenta. So human placenta develop from two sources. Okay, human placenta will be form of two development sources. Like that, first one is fetal component and in chorionic frondosome, maternal component like the decidua basilis. In two sources is there. First of all, is fetal component. In fetal component, so you will be a chorionic frondosome is there. In maternal component, deciduous bacillus is sources. Two sources will be following there, developing their human placenta. Okay, placenta मध्ये काय आहे, दोन टाईपचे डेव्हलपमेंट असतात. लाईक एक असतो फिटल कंपोनेंट जो की फिटस मीन्स लाईक बेबीच्या साईडला असतो आणि एक असतो मॅटर्नल कंपोनेंट लाईक म्हणजेच का तो मदरच्या साईडला अटॅच असतो. त्याला आपण बोलणार आहे टू टाईप ऑफ सोर्सेस डेव्हलप इन ह्युमन प्लासेंटा. प्लासेंटल डेव्हलपमेंट बिंग्स ॲट 6 वीक. डेव्हलपमेंट क्या होणार त्याचे ॲट 6 वीकला अँड दे आर कम्प्लिटेड बाय 12th वीक. ओके, प्लासेंटा हा डेव्हलप होतो 6 वीकमध्ये आणि तो कम्प्लीट होतो 12th वीकमध्ये. ओके, त्याला आपण काय बोलतो प्लासेंटा. ह्युमन प्लासेंटा इज डिस्कॉइड इन शेप. शेप कसा आहे डिस्कॉइड आहे. ओके, कोरियल आहेत, त्यानंतर डेसिडेट आहेत. हे 3 टाईपचे प्लासेंटा असतात आपल्याकडे. आपण बघू तिथे करून. प्लासेंटा ॲट टर्म ग्रॉस ॲनाटॉमी लाईक फ्लेशी असतो. वेट किती असतो प्लासेंटाचं 500 ग्राम. डायमीटर इज 15 to 20 सेंटीमीटर. डायमीटर इज देअर. थिकनेस इज 2.5 सेंटीमीटर थिकनेस इन प्लासेंटा. सो स्पॉन्जी टू फील मीन ज्यावेळेला आपण that time I will feel the placenta, so as like that spongy filation is to be there in the placenta. Okay, त्यानंतर आहे occupies 30% of uterine wall will be occupies in mother womb. Two surfaces is like that. First one is maternal surface and second thing is fetal surface. First of all attached to the maternal surface and second one is to be developed of fetal surface in placenta. Fourth, fifth of placenta is fetal origin and 1 or 5 is of maternal origin. Okay, fourth or fifth जो रिजन असतो प्लासेंटा तो फिटलच्या ओरिजिनपासून स्टार्ट होतो आणि 1/5 जो असतो तो मॅटर्नल ओरिजिनपासून बनतो. त्याला आपण काय बोलतो ह्युमन प्लासेंटा. फिटल सरफेस ऑफ प्लासेंटा. In fetal surface of placenta covered by smooth glistening amnion overlining the chorion. कवर कसा करतो तो स्मूथ. ओके, स्मूथ बाय कवर करतो. ह्युमन प्लासेंटा स्मूथ असणार आहेत, फ्लेश असणार आहेत, स्पॉन्ज असणार आहेत, गिस्टेनिंग ॲम्निऑन असणार आहेत, ओव्हरलॅपिंग द कोरियॉन लेअर आणि ॲम्निऑन लेअर हे 2 लेअर असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट. अंबलिकल कॉर्ड इज अटॅच ॲट ऑर नियर इट सेंटर. सो अंबलिकल कॉर्ड कुठे अटॅच असणार आहेत ॲट द सेंटर पार्ट ऑफ द प्लासेंटा. सो ब्रांचेस ऑफ umbilical vessels are visible beneath the amnion as they radiate from the insertions of the cord. Okay, branches of umbilical cord vessels असतात त्याच्यामध्ये visualization of the visualizations of the vessels in umbilical cord. Okay, त्यानंतर amnion are radiate from the insertions of the cord. Okay, amnion कुठे प्रेझेंट असतो insertion of the umbilical cord. So that time त्या ठिकाणी प्रेझेंट असतो amnion. त्यानंतर मॅटर्नल सरफेस ऑफ द प्लासेंटा. हा मॅटर्नल साईड ऑफ रिजन प्रेझेंट इन प्लासेंटामध्ये रफ अँड स्पॉन्जी असतो मॅटर्नल सरफेस. ओके, त्यामध्ये कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात जे तुम्हाला दिसतात ना ब्लॅकिश थोडंसं रेडिश डार्क रेडिश कलर्स लाईक दॅट कॉटिलिडॉन्स प्रेझेंट इन ॲम्नियोटिक लाईक प्लासेंटामध्ये. ओके, मॅटर्नल ब्लड गिव्स इट टू डल रेड कलर. ओके, जो मॅटर्नल सरफेस असतो प्लासेंटाचा तो कसा असतो ब्लडी. ओके, ब्लड रेड इन डार्क इन रेड कलर असतो. सो रिमांड्स ऑफ द डेसिडुअर बेसिलस गिव्ह इट्स शॅगी अपीरन्स. ओके, जो डेसिडुआ असतो जे ज्यावेळेला आपण टू सरफेस और टू
सोर्सेस आपण बघितलं होतं डेसिडुआ इन मॅटर्नल सरफेसमध्ये. सो इट गिव्स काय करणार तो शॅगी अपीअरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार इन प्लासेंटामध्ये. डिवायडेड इंटू 15 to 20 कॉटिलिडॉन्स बाय द सेप्टा. ओके, एक सेप्टामध्ये किती 15 to 20 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात इन ह्युमन प्लासेंटामध्ये, डिवायडेड केलेले असतात. ओके, सो कॉटिलिडॉन्स काय काय असतो, ब्लड फॉर्मेशन जो ओरिजिन असते त्याला आपण कॉटिलिडॉन्स असं बोलतो. ओके, सो यू सी फर्स्ट हा जो फर्स्ट इमेजमध्ये दिलेला आपल्याला मॅटर्नल सरफेस ऑफ प्लासेंटा आणि सेकंड इमेजमध्ये जो आहे तो फिटल सरफेस ऑफ प्लासेंटा आहे. मार्जिन्स ऑफ द प्लासेंटा आर फॉर्म बाय यूज कोरियोनिक अँड द बेसल प्लेट. ओके, जो पण मार्जिन असतात प्लासेंटाची इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ कोरियोनिक बेसल प्लेटपासून स्टार्ट झालेली असते. प्लासेंटा इज अटॅच टू द अप्पर पार्ट ऑफ द युटेराइन बॉडी एदर ॲट द पोस्टेरियर ऑर अँटेरियर वॉल. ओके, प्लासेंटा इज अटॅच टू द अप्पर बॉडी ऑफ द युटेराइनच्या बॉडीमध्ये. ओके, युटेराइन बॉडी जी असते मदरची त्यामध्ये अप्पर साईडला जो प्रेझेंट असतो अप्पर पार्टला त्याला प्लासेंटा आपण बोलतो. एदर ॲट द पोस्टेरियर ऑर द अँटेरियर वॉल इज टू बी ऑल्सो प्रेझेंट. आफ्टर डिलिव्हरी प्लासेंटा separated with the line of the separation being through deciduous spongiosum, intermediate spongy layer of the deciduous bacillus. After the delivery of mother, so the separation of the placenta होतं त्यामध्ये काय होणार आहे की जे पण डेसिड्यू असतात, ओके, सेपरेशन होणारा डेसिड्युअस स्पॉन्जिओझमचा टू द लेअर ऑफ द डेसिड्युअस बॅसिलिसपासून. सो स्ट्रक्चर ऑफ प्लासेंटा इज लिमिटेड बाय द एम्नियोटिक मेम्ब्रेन on the fetal side and by the basal plate on the maternal surface. Okay, प्लासेंटा हा कसा असतो, मेम्ब्रेन एम्नियोटिक मेम्ब्रेन बेस असणार आहेत, बेसल प्लेट प्रेझेंट ऑन द मॅटर्नल surface. Between these two lie intervillous space also fill with the maternal blood and stem villi with their branches. So in between that the intervillous space is filled with the maternal blood मध्ये fill असणार आहे ते आणि त्याची branches will be follow for the stem villi. Amniotic membrane is a single layer of cubical epithelium loosely attached to the adjacent chorionic plate and that does not take the part of placental formation. So chorionic plate is formed by the roof of the placenta. It's from the outside inward, consist in the syncytotrophoblast, त्यानंतर cytotrophoblast or extramembryonic mesoderm with the branches of umbilical vessels. Like chorionic plate will be formed by the syncytotrophoblast, cytotrophoblast, extraembryonic mesoderm with their branches of umbilical vessels. Basal plate, it's formed the floor from outside inward. It consists of compact and the spongy layer of Deciduous bacillus, layer of Nitabach. Okay, त्यानंतर cytotrophoblast cell, syncytotrophoblast. Basal plate is performed by the spiral address along the entry of the maternal blood into intervillous space मध्ये. ओके, सो बेसल प्लेटच्या आउटसाइड इनवर्ड काय असणार आहेत, कॉम्पॅक्ट आणि स्पॉन्जी लेअर ऑफ डेसिड्युअस बॅसिलिस. जे पण डेसिड्युअस बॅसिलिस असतात ते कसे असतात, स्पॉन्जी असतात, कॉम्पॅक्ट असतात. लेअर ऑफ निटॅबच. ओके, त्यानंतर सायटोट्रोफोब्लास्ट सेल असणार आहेत, सायटोट्रोफोब्लास्ट सेल सुद्धा त्या ठिकाणी असणारच आहे. लेअर ऑफ नेटबॅक म्हणजे काय असणार आहेत, इट इज अ fibrinous layer formed at the junctions of cytotropoblastic cell with their decidua due to fibronoids degenerations of the cytotrophoblast. So its work काय, it prevents to excessive penetrations of the residua by the trophoblast. Nitabach membrane is absent in placenta, so acrida and the other morbidity adherent in the placentas. त्यानंतर आहे intervillous space. Numerous branches villi arising from the stem villi project into the space. So it is a line internally on all the sides by the syncytotrophoblast and fill with the maternal blood. So ही स्टेम आहे, स्टेमला आपण काय बोलतो, anchoring villi. ओके, arising from the chorionic plate and extended to the basal plate. ओके, अराइज कुठून होणार आहेत, कोरियोनिक प्लेटमधून आणि एक्सटेंड कुठे होणार आहेत, बेसल प्लेटमध्ये. सो फिटल कोटिलिडॉन्स 16 to 100 असणार आहेत. ओके, डिराईव्ह फ्रॉम वन मेजर प्रायमरी स्टेम विलस अँड इट्स स्ट्रक्चर युनिट ऑफ प्लासेंटा. सो मॅटर्नल कोटिलिडॉन्स इज ऑल्सो फॉर्म इज 15 to 20 cotyledons or 3 to 5 fetal cotyledons contains. Villus, it is a functional and unit of the placenta. So total surface of the villi for the 8 inch varying from the 4 to 14 square per meter.
stimuli. Placental barrier of the membrane. Maternal and the fetal body blood are separated by the placenta membrane or the barrier 0.25 mm to thick. Endothelial lining of the fetal vessels, connections tissue of the villi, okay, basement membrane of the cytotrophoblast and stem cytotrophoblast. सो हे काही आपले सगळे अॅनाटॉमीचा पार्ट आहेत जे की तुम्हाला स्वतःहून पण रीड करावं लागेल कारण की हे लवकर तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार नाही. बस्ट आपल्याला इम्पॉर्टंट काय बेसल प्लेट स्ट्रक्चर्स काय इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये काय स्टेम विलाय कुठं असणार आहेत, ओके, इंटरव्हिलर स्पेसमध्ये काय फ्ली होणार आहेत, ओके, कोरियनिक प्लेटला काय बोलतो, ॲम्नियोटिक मेम्ब्रेनला काय बोलतो आणि बेसल प्लेटमध्ये काय इन्व्हॉल्व आहेत. ओके, सो आणि इंटरव्हिलर स्पेस आपल्याला बघायचं आहे, स्टेम बघायचे आहेत. ओके, सो हे आपल्याला बॅरियर बघायचे की प्लासेंटर मेम्ब्रेनमध्ये कोणते कोणते बॅरियर्स येऊ शकतात. ओके, आता कोणते कोणते बॅरियर्स येऊ शकतात, एन्डोथेलियर लायनिंग येऊ शकते इन फिटल वेसल्समध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द विलायमध्ये होऊ शकतात, बेसमेंट मेम्ब्रेन आणि सायटोट्रोपोब्लास्ट आणि सेम सायटोट्रोपोब्लास्टमध्ये. आता त्यानंतर आपण बघूत इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आणि जे काही तुम्हाला एक्झामला सुद्धा विचारतात. सो प्लासेंटल फंक्शन्स, ट्रान्सफर ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट प्रोडक्ट. ओके, सो प्लासेंटल फंक्शन्स काय करतात, ट्रान्सफर करणार गॅसेस, ओके, न्यूट्रिएंट्स and waste product in your placental membrane मध्ये. सो रेस्पिरेटरी फंक्शन काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस वगैरे, त्यानंतर एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड टू द मदर पार्ट टू फिथल पार्ट. एक्सिटरी फंक्शन्समध्ये काय असणार आहेत, एक्सिटरी जे पण फंक्शन आहेत लाईक तुमचे सोडियम पोटॅशियम जे पण एक्सरायटरी करणार आहेत, ओके, युरिनेशन फॉर्मेशन करणार आहेत, सो ते फंक्शनसुद्धा करणार आहेत प्लासेंटल फंक्शनमधून. एंडोक्राइन अँड एन्झायमॅटिक फंक्शन्स, बॅरियर फंक्शन्स अँड इम्युनोलॉजिकल फंक्शन्स ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय प्लासेंटल फंक्शन्स. सो फॅक्टर्स अफेक्टिंग द ट्रान्सफर बिटवीन मदर अँड फिटस. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस लाईक मॉलिक्युलर वेट, लिपिड, त्यानंतर आहे लिपिड सोलबिलिटी, आयसोनाइज सबस्टन्स एरिया अँड द फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ द प्लासेंटल मेम्ब्रेन. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस काय, मॉलिक्युलर वेट जे पण आहेत, ओके, मॉलिक्युलर वेट ऑफ प्लासेंटा, त्यानंतर लिपिड सोल्युबिलिटी किती प्रेझेंट आहे, थिकनेस ऑफ प्रेझेंट आहेत, त्यानंतर आयसोनायझाइड सबस्टन्सेस किती प्रेझेंट आहे इन तुमच्या प्लासेंटामध्ये. ओके, एरिया अँड द फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ द प्लासेंटल मेम्ब्रेन. ओके, फंक्शन्स इंटिग्रिटी किती प्रेझेंट आहे अँड प्लासेंटल मेम्ब्रेन एरिया किती प्रेझेंट आहे, लाईक दॅट द फॅक्टर्स ऑल्सो अफेक्टिंग. त्यानंतर रेट ऑफ ब्लड फ्लो. सो डिक्रीज द रेट ऑफ ब्लड फ्लो असेल सो काय होणार, त्यामुळे जे पण डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड आहे ते डिक्रीज होणार. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ द सबस्टन्सेस ऑन द अदर साईड ऑफ द एक्सचेंज ऑफ मेम्ब्रेनमध्ये. सो सबस्टन्सेस जे पण आहेत लाईक द एक्सचेंज ऑफ मेम्ब्रेन करण्यासाठी ते जर का डिक्रीज असेल सो चान्सेस ऑफ द मदर अँड फिटस टू द अफेक्टिंग देअर फंक्शन्स. मेकॅनिझम इन्व्हॉल्व इन द ट्रान्सफर ऑफ सबस्टन्सेस. आता हा कुठं आहे, कोणता पार्ट झाला आपला, फंक्शन्स ऑफ प्लासेंटा. सिम्पल डिफ्युजन होणार त्यामध्ये ऑक्सिजनचं आणि कार्बन ऑक्साईडचं. त्यानंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय, कॅरियर मेडिएटेड बाय लाईक ग्लुकोज आणि विटॅमिन. ॲक्टिव्ह ट्रान्सफर कशामध्ये होणार, अगेन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, आयन्स जे पण आयन्स प्रोव्हाइड होणार ते. एंडोसायटोसिसमध्ये काय होणार, इन्व्हिग्नेशन्स ऑफ सेल मेम्ब्रेन टू फॉर्म ऑफ इंट्रासेल्युलर वेसिकल्समध्ये. त्यानंतर एंडोसायटोसिसमध्ये काय होणार, रिलीज ऑफ सबस्टन्सेस इन द वेसिकल्स टू एक्स्ट्रासेल्युलर स्पेस लाईक EG, लाईक IgG इम्युनोग्लोब्युलिन. ओके, IG इम्युनोग्लोब्युलिन गामा. ओके, हे काय करणार की मदर थ्रू चाइल्डमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ओके, सो इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे हेल्प होणार आहेत मदर टू बेबीमध्ये. आता हे रेस्पिरेटरी फंक्शन्स आपण बघू. इन रेस्पिरेटरी फंक्शन्समध्ये मुवमेंट होणार आहेत काय, कशाची, फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस, ओके, टू मदर टू fetus. Intake of oxygen and output of carbon dioxide take place by simple diffusion across the fetal membrane. So fetal काय करणार आहे, fetus काय करणार की ऑक्सिजन इंटेक करणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड आउटसाईडला म्हणजे एक्झेल करणार आहेत. ओके, सो डिफ्युजन प्रोसेसला काय बोलतो आपण, फिटल मेम्ब्रेन सिम्पल डिफ्युजन. त्यानंतर O2 डिलिव्हरी टू द फिटस ॲट द रेट ऑफ द 8 ml per kg. So which is acquiesced by the cord blood flow of the 160 to 320 ml per minute.
त्यामध्ये काय होणार आहेत की जे पण फिटस आहे ओके O2 डिलिव्हरी कॅपॅसिटी विल बी फॉर्म इन द फिटस. रेट ऑफ द किती आहेत O2चा 8 ml per kg. दिस इज अचीव बाय द कॉर्ड ब्लड फ्लो ओके 160 to 320 ml पर मिनिटमध्ये रेस्पिरेटरी फंक्शन्स आहे. आता एक्सपिरेटरी फंक्शनमध्ये वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द जे पण फिटस सचास युरिया युरिक ॲसिड क्रिएटिनिन आर एक्सिडेड टू द मॅटर्नल ब्लड बाय द सिम्पल डिफ्युजन. सो हे एक्सक्रेटरी फंक्शन्स आहे आपलं प्लासेंटल मेम्ब्रेनचं. न्यूट्रिटिव्ह फंक्शन्स कोणते कोणते फिटस ऑप्टेन बाय द न्यूट्रिटिव्ह फॉर्म ऑफ द मॅटर्नल ब्लड. ग्लुकोज ट्रान्सफर टू द फिटस बाय फॅसिलिटेड डिफ्युजन. लिपिड्स or the fetal growth and development has dural origin. So they transfer across the fetal membrane or the synthesize in the fetus मध्ये. सो ग्लुकोज कसं ट्रान्सफर होणार आहे बाय द फॅसिलिटेड डिफ्युजनमुळे पासून. अमायनो ॲसिड्स ट्रान्सफर बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टपासून. तुम्हाला हे माहिती पाहिजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन काय, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन काय, डिफ्युजन कशाला बोलतो आपण, तुम्ही हे ॲनाटॉमीमध्ये शिकलेलं असणार. सो इन डिटेल एक्सप्लेन करण्याची गरज नाही. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट लाईक सोडियम पोटॅशियम क्लोराईड क्रॉस बाय सिम्पल डिफ्युजन ओके लाईक हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जाणार आहे. त्यानंतर कॅल्शियम पोटॅशियम अँड द फेरस क्रॉस बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन लाईक लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशनपर्यंत. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर ट्रान्सफर बाय द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बट द फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर ट्रान्सफर स्लोली. वॉटर सोल्युबल जे विटॅमिन्स असतात ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनने म्हणजे फास्ट ट्रान्सपोर्टेशन होणार आहेत. म्हणजे जे फॅट विटॅमिन सोल्युबल्स आहेत ते कसे स्लोली ट्रान्सफर होणार आहेत तो मदर टू फिटसमध्ये. बॅरियर फंक्शन्स कोणते कोणते. प्लासेंटर मेम्ब्रेन इज थ्रू placental functions is throughout to be protective barrier for the fetus against the harmful agent in the maternal blood. So substances with the large molecular weight or the size like the insulin heparin are transferred by minimally. So only IgG, not IgA or not IgM. Antibodies and antigen can cross the placenta barrier. Most drug can cross the placenta barrier and some cases like teratogenic effect side effect जे असतात ना teratogenic side effect ते होऊ शकतात. Various viruses like bacteria, protozoa can cross the placenta and affect the fetus in utero. Immunological functions काय काय in spite of origin paternally inherited antigens in the fetus and the placenta, there is no graft rejections due to the immunological protections provided by the placenta. Endocrine and the enzymatic functions. Placenta secrete various hormones like protein, hormones like HCG, human placental lactogenogen, okay, pregnancy specific beta 1, glycoprotein, pregnancy specific plasma protein, steroidal hormones like estrogen, progesterone. हे काय एंडोक्राइन एन्झायमॅटिक फंक्शन्स आहे. लाईक त्यामध्ये कोणते प्लासेंटा सिक्रेट करतात खूप सारे नंबरचे हार्मोन्स. एन्झायमॅटिक सिक्रेटेड आर डायमिन ऑक्सिडेज विच इज ॲक्टिवेटेड द सर्क्युलेटरी प्रेशर, अमायनेज ऑक्सिटोकायनेज विच इज न्यूट्रलायझिंग ऑक्सिटोसिन, फॉस्फोलिपिज A2 विच इज सिंथेसाइज्ड बाय द अरेक्नॉइडिक ॲसिड. सो प्लासेंटा ॲबनॉर्मॅलिटी आपण त्या ठिकाणी बघू. प्लासेंटा सक्सेंच्युरी आहे 3% चान्सेस विल बी इन प्लासेंटा ॲबनॉर्मॅलिटीमध्ये. सो वन और मोर स्मॉल लोब और द कोटिलेडॉन्स ऑफ प्लासेंटा मे बी प्लेस ॲट द व्हेरिंग डिस्टन्स फ्रॉम द मेन प्लासेंटल मार्जिन. आता या ठिकाणी काय होणार की जो मेन प्लासेंटाचा मार्जिन आहे सो त्यामध्येच काय होणार एक छोटासा स्मॉल लोब जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म होणार. त्याला आपण काय बोलतो प्लासेंटल सक्सेंच्युरी. ओके पण त्याच्यामध्ये कनेक्शन असणार दोघांचं पण. एक प्लासेंटा बिग प्लासेंटा स्मॉल छोटासा जो लोब असणार आहे त्याच्यामध्ये. A leash of vessels connecting to the main to the small lobe transfer through the membrane. So accessory lobe is developed from activated villi on the chorionic layer. सो त्या ठिकाणी काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहेत ॲक्टिवेशन विलाय पण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे स्मॉल लोबमध्ये. सो क्लिनिकल सिग्निफिकन्स काय त्याचे इफ इन सक्सेंच्युरेट लोब इज रिटेन सो फॉलोइंग बर्थ ऑफ प्लासेंटा इज मे बी लीड फॉर द PPHमध्ये होऊ शकतो. पोस्टमॉर्टम हिमोरेज, ओके, सब इनोल्युशन्स, युट्राईन सेप्सिससुद्धा होऊ शकतो, इन्फेक्शन इन युट्राईन,
पॉलिफॉर्मेशन्स होऊ शकतात. ट्रीटमेंट विल आपण काय प्रोव्हाइड करणार त्यांच्यामध्ये, एक्सप्लोरेशन्स ऑफ द युटेरस अँड द रिमूव्हल ऑफ द लोब. ओके, युटरसमध्ये आपण एक्सप्लोरेशन करणार आहे आणि रिमूव्ह करणार आहे प्लासेंटल लोब, स्मॉल लोब. Circumhallate placenta development due to smaller chorionic plate. So than the basal plate, आपण त्याला काय बोलणार आहे, कोरियॉनिक प्लेटला काय बोलणार आहे, बेसल प्लेट. सो द कोरियॉनिक प्लेट डज नॉट एक्सटेंड इन टू द प्लासेंटल मार्जिन. सो द कोरियॉनिक प्लेट इज नॉट एक्सटेंड, म्हणजे ते मार्जिनपर्यंत पोहोचत नाही. सो द amnion and the chorion are folded and the roll back to the form of ring, leaving a ring. सो अनकवर्ड प्लासेंटल टिश्यूज. सो मॉर्फॉलॉजी आपण या ठिकाणी बघू. फिटल सर्फेस हॅज अ सेंट्रल डिप्रेस झोन सराउंडिंग बाय द अनयुजुअल कम्प्युटेड थिकनेस. व्हाईट रिंग मेड अप फॉर द डबल फोल्ड ऑफ amnion अँड कोरियन. सो जो व्हाईट लेअर जे फॉर्म असतात इन फिटल साईडला, त्याच्यामध्ये काय फॉर्मेशन होणार आहेत, फॉर द डबल फोल्ड इन amnion अँड कोरियनमध्ये. ब्रांचिंग वेसल्स रेडिएट फ्रॉम द कॉर्ड ऑफ इन्सर्शन्स अप टू द रिंग ओनली. ओके, सो ब्रांचेस जे पण आहेत वेसलचे, सो कॉर्ड इन्सर्शन होणार आहेत फक्त रिंगमध्ये. सो एरिया आउटसाइड द रिंग इज थिकर, एलिव्हेटेड अँड राउंडेड. सो एरिया कसा असणार आहे रिंगचा, थिकर असणार आहेत, एलिव्हेटेड असणार आहे आणि राउंडेड असणार आहे. क्लिनिकल सिग्निफिकन्स काय, मोर चान्सेस ऑफ द मिसकॅरेज, ॲबॉर्शन होऊ शकतं, अँटीपार्टम हेमोरेज होऊ शकतो, प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजेच बिफोर 37 वीक ऑफ गेस्टेशनची डिलिव्हरी होऊ शकते. त्यानंतर फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन होऊ शकतो. त्यानंतर रिटर्न प्लासेंटावर रिटर्न मेम्ब्रेन त्या ठिकाणी होऊ शकतात. प्लासेंटर मार्जिनेटा, अ थिन फायब्रस रिंग इज प्रेझेंट ॲट द मार्जिन ऑफ द कोरियॉनिक प्लेट where the fetal vessels appears to terminate. सो हे मार्जिनेट म्हणजे मार्जिनला जी मार्जिन आहे आपली प्लासेंटाची, त्याच्या मार्जिनच्या साईडला काय होणार आहे, त्या ठिकाणी एक रिंग स्टार्ट होणार आहेत. ओके, टर्मिनेट लेवलला त्या ठिकाणी फील होणार आहे आपल्याला, किंवा त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे प्लासेंटर मार्जिनेटचं, म्हणजे मार्जिन लेअरला. सो मेम्ब्रेनस प्लासेंटा, सो the chorion is covered by the functions villi and thus placenta appears as the membranous structure on the ultrasonography. सो कुठे होणार आहेत ते मेम्ब्रेनस, म्हणजे ज्या ठिकाणी मेम्ब्रेन आहेत, ओके, फंक्शनिंग कुठे होणार आहे त्या ठिकाणी मेम्ब्रेनस स्ट्रक्चरमध्ये, त्याला आपण काय बोलतो, मेम्ब्रेनस प्लासेंटा. त्यानंतर कोरिओ अँजिओमा आर द मोस्ट कॉमन बिंग ट्यूमर ऑफ द प्लासेंटा आर हॅराटोमस ऑफ द प्रायमेटिव्ह कोरियोनिक मिसेनकाइम. Okay, small tumors may be asymptomatic, but large tumors may be associated with the hydroamnios and the antepartum hemorrhage. Okay, so या ठिकाणी काय होणार, ट्यूमर फॉर्मेशन होणार आहे इन प्लासेंटामध्ये. सो द स्मॉल ट्यूमर जो फॉर्म होणार आहे त्याला आपण काय बोलणार आहे, असिम्प्टोमॅटिक. पण जो लार्ज नंबरचा ट्यूमर फॉर्म होणार आहे त्याला आपण काय बोलणार आहेत, हायड्रोमिनियस बोलणार आहेत, आणि अँटीपार्टम हेमोरेज त्यांना आपण असं बोलणार आहे. आता कार्सिनोजेमा, कोरिओ अँजिओमा, ते कॅन्सरस सेल फॉर्मेशन होतात इन द प्लासेंटामध्ये. अंबलिकल कॉर्ड, आता आपण या ठिकाणी अंबलिकल कॉर्डबद्दल बघूयात. अंबलिकल कॉर्डमध्ये काय आहे, ओके, या ठिकाणपर्यंत आपण एक काम करूयात. अंबलिकल कॉर्ड हा नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूयात. मग जस्ट आपल्याला या ठिकाणी प्लासेंटा हे समजायला हवं आहे, नंतर आपण बघू अंबलिकल कॉर्ड आणि amniotic fluid. सो या ठिकाणी आपण काय काय बघितलं, प्लासेंटाचे स्ट्रक्चर्स बघितलं, प्लासेंटाची मॉर्फॉलॉजी बघितली, डेव्हलपमेंट कशी होते ते बघितलं, आणि ॲबनॉर्मॅलिटीज किती आहेत ते बघितल्या. ओके, सो आपण सेम amniotic कॉर्डचं सुद्धा बघू, amniotic fluidचं सुद्धा बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.